आणि आता बातमी आहे, प्रतिबंध घालण्यात आलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 5 सदस्यांविरुद्ध महाराष्ट्र एटीएसनं आरोपपत्र दाखल केलंय। या आरोपपत्रांमध्ये पीएफआयचा गट भारताचं इस्लामिकीकरण करण्याच्या ध्येयासाठी काम करत असल्याचा दावा करण्यात आलाय आणि हा दावा एटीएसनं केलेला असून महाराष्ट्र एटीएसनं आपल्या 1113 पानांच्या आरोपपत्रामध्ये हा दावा केला आहे की या 5 सदस्यांना मुस्लिम तरुणांमध्ये अत्याचाराची चुकीची माहिती पसरवून इतर धर्मांविरुद्ध असंतोष आणि द्वेष निर्माण करायचा होता। पीएफआयच्या या गटाचा उद्देश देशात मुस्लिमांना भडकावणं आणि अशांतता निर्माण करणं होतं असं एजन्सीनं म्हटलेलं आहे आणि एटीएसनं आपल्या आरोपपत्रात मिळालेली निनावी पत्र आणि एका सीडीचा देखील दाखला दिलाय, ज्यामध्ये पीएफआय आणि त्यांच्या सदस्यांच्या कार्यपद्धतीचा तपशील देण्यात आलेला आहे। आणि या संपूर्ण प्रकरणी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, महाराष्ट्र एटीएसनं जे 1113 पानांचं आरोपपत्र दाखल केले त्यात कोणते प्रमुख मुद्दे नमूद करण्यात आले? मिताली, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तर हाच आहे की समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करून, धार्मिक द्वेष निर्माण करून समाजामध्ये दुही तयार करणं आणि त्याची पोळी शेकणं, म्हणजे की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाद तयार करायचे, धार्मिक भावना वर्गाच्या, धार्मिक दंगली करायच्या आणि त्याचा कोणताही जो आहे तो पीएफआयची ज्या भूमिकेतनं सगळे मुस्लिम समाज किंवा मुस्लिम व्यक्ती किंवा इतर हिंदू समाज किंवा हिंदू व्यक्ती यांच्यामध्ये तेढ निर्माण केले जातील अशा प्रकारचे अधिकृत आशयाचे पत्र, काही निनावी पत्र आणखी मजकूर हे पीएफआयच्या छापेमारीत सापडलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी ज्या रेड टाकण्यात आल्या होत्या आणि खास करून ज्यावेळेस मुंबईच्या वेगवेगळ्या भागातनं 5 जणांना जमा करण्यात आलं, आरोपपत्र दाखल करण्यात आलं, त्याच्यामध्ये या अनेक गोष्टींचे धक्कादायक खुलासे आहेत। मुळात 2 समाजामध्ये तेढ निर्माण करणं म्हणजे सर्वधर्म समभावाचा पुरस्कर्ता असलेला देश याच ठिकाणी नसलेला कोणता विषय जन्माला घालायचा, आणखीन 2 समाजात तेढ निर्माण करायचं, जातीय दंगली निर्माण करायच्या, टार्गेट केलं जायचं, आणखीन यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडवलं जाईल आणि अर्थातच देश विघातक कृत्य या सदराखालीच हे सगळं मोडतंय। कारण देश एकसंध राहण्यासाठी म्हणून जी घटनेनं पायमल्ली केली आहे त्याची पूर्णपणे पायमल्ली या ठिकाणी केली जात होती आणि हे पूर्णपणे या आरोपपत्रामध्ये त्यांनी जे कागदपत्र सादर केली आहे त्याच्यातनं हे प्रूव्ह होत आहे। आता या आरोपपत्रातनं अनेक धक्कादायक आरोप जरी असले तरी आता कोर्टाच्या सुनावणी कालावधीमध्ये अजून काही धक्कादायक पुरावे सुद्धा समोर येऊ शकतात असंही आपल्याला समजतंय। पण नेमकं बघूया आता काय काय होतंय। अगदी बरोबर प्रशांत, आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवणार आहोत। तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आणखी एक ब्रेकिंग बातमी, देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर प्रतिबंध घातल्यानंतरही बिहारमध्ये सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। सुरक्षा यंत्रणांच्या निशाण्यावर आल्यानंतर पीएफआयनं आपल्या बेकायदेशीर कारवाया बदलल्याचं सांगितलं जात आहे आणि आता पीएफआय लष्कराप्रमाणे प्रशिक्षण देण्याऐवजी महत्त्वपूर्ण लोकांना टार्गेट करून त्यांना जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा दावा एनआयएनं केलाय। पीएफआयवर कारवाई केल्यानंतर आता धार्मिक सद्भावना बिघडविण्यासाठी केवळ टार्गेट किलिंगवर लक्ष केंद्रित केलं जात असून मुझफ्फरपूरमधील मोहम्मद कादिर अन्सारीच्या घरी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पीएफआयच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती आता उघड झाली आहे।